गुड आफ्टरनून एव्हरीवन. हाय, मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल ओ अकॅडमी या चॅनलवर. तर तुम्हाला माहितच आहे की टीईटी परीक्षा होणार आहे आणि त्यामध्ये असणारा गणिताचा पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये गणित हे विचारलं जातं, पण त्यामध्ये कुठले कुठले टॉपिक विचारले जातात हे आज आपण पाहणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की गणितामध्ये गणिताचे काही टॉपिक विचारले जातात, त्याचबरोबर बुद्धिमत्तेचे देखील टॉपिक विचारले जातात. तर हे टॉपिक तुमचे माहीत असले पाहिजे आणि सरावानेच तुम्हाला गणित जमतील, त्याशिवाय तुम्हाला गणित जमणारच नाहीत. ओके, तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपली टीईटीची बॅच सुरू झाली आहे, जे की 4000 मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तसंच अंगणवाडी सुपरवायझर असेल किंवा स्वच्छता निरीक्षक, एएनएम, जीएनएम, प्रयोगशाळा, डीएसएफएल बॅच, मुंबई मनपा, अन्न व औषध प्रशासन ह्या देखील बॅचेस सुरू झाले आहे. माफक स्वरूपात आहे. तुम्ही ही फीस पाहू शकता, फीस स्ट्रक्चर पाहू शकता. तुम्हाला जर जॉईन करायचे असेल तर तुम्ही त्वरित कॉल करा, जेणेकरून तुम्ही ह्या माफक स्वरूपात तुम्ही बॅच जॉईन करू शकता. तुम्हाला माहिती आहे सध्या मार्केटमध्ये बॅचची फीस काय आहे आणि बॅच जॉईन केल्यानंतर ऑनलाईनच आपला कोर्स आहे. तुम्हाला बाहेर येण्याची किंवा पुण्यात येण्याची देखील गरज नाही. घरी बसून तुम्ही हा कोर्स करू शकता. ओके, तसंच आपण जे टीईटी मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये बालमानसशास्त्र विचारले जातात, तर पेपर 1 आणि पेपर 2 ची आपण कंबाईन तयारी करून घेण्यामागचं कारण म्हणजे की ते तुम्हाला 2021 मध्ये क्वेश्चन टीईटी झाली होती, त्यानंतर टीईटी झाली नाही, त्यामुळे आयोग कसल्या प्रकारे क्वेश्चन्स विचारणार ते सांगता येत नाही. त्यामुळे आपण एकच बॅच मध्ये घेतो, जेणेकरून काय होईल की तुम्ही कशा प्रकारे क्वेश्चन वाचू शकता किंवा हँडल करू शकता हे देखील तुम्हाला समजेल. तसंच जर व्हिडिओ डाउनलोडची सुविधा दिली आहे, जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आणि फार महत्वाचं आहे, युट्यूबवर मी हे फ्री मध्ये घेते, तुम्ही ते देखील व्हिडिओ बघू शकता. सर्व विषयाचे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स दिले जातात जे टीईटी मध्ये आहे. तसेच टेस्ट सिरीज मिळते, तुम्हाला ई बुक मध्ये नोट्स देखील मोफत मिळतात. आपण डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर्स घेत असतो, तसंच तुम्ही लेक्चर्स अनलिमिटेड वेळ बघू शकता, पण लाईव्ह लेक्चर अटेंड करा, जेणेकरून तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर ते विचारले जातील. चला, तर आपण मॅथ्स वर बोलणार होतो. तर गणितामध्ये काय क्वेश्चन्स विचारले जातात तुम्हाला माहिती आहे, पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 30 मार्कासाठी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर तुमच्याकडे हा एक बुक सोर्स असू द्या, यापैकी एकही बुक असलं तर चालेल, त्यातूनच प्रॅक्टिस करा. पहिल्यावर मी तुम्हाला तर सांगेल, सतीश वैश्य सरांचं बुक खूप चांगलं आहे. फास्ट ट्रॅक बॅचचं तुमचे त्यातून पूर्ण रिव्हिजन होऊ शकते. तसंच नितीन महाले सरांचं देखील आहे, नंतर राणे सरांचं देखील आहे, चैताली प्रकाशांचं. हे बुक असू द्या, यापैकी एक असलं तरी हरकत नाही. अपडेट बुक असू द्या तुमच्याकडे, जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठल्या प्रकारे प्रश्न विचारला जात आहे. किंवा आपल्या ओ अकॅडमीचे जर नोट्स असेल तर फार चांगलं, किंवा बॅच असेल तर अतिउत्तम. चला, तर आपण बघूया गणिताचे क्वेश्चन. जेव्हा मी तुम्हाला दाखवते पेपर 1, त्यामध्ये बघा गणिताचे 30 क्वेश्चन्स पाहायला मिळत आहे आणि 30 मार्क्स साठी. तसंच जर पेपर 2 बघितला आपण, तर जे गणित किंवा विज्ञान बॅकग्राऊंडचे आहेत त्यांनाच हे 60 क्वेश्चन्स इथे पाहायला मिळणार आहे. जे आर्ट बॅकग्राऊंडचे कॅन्डिडेट आहेत त्यांना हे सामाजिक शास्त्र हे सॉल्व्ह करावं लागेल. पण पेपर 2 मध्ये जर ते गणिताचे किंवा विज्ञानचे कॅन्डिडेट असतील तर त्यांना हे 60 क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहे. ओके, चला, तर आता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारले जाणारे आपण सिलेबस बघणार आहे, जेणेकरून तुम्ही अभ्यासाला लागून जा. ओके, पहिले जर वर्णमालिका घेतली तर वर्णमालिकामध्ये तुम्हाला श्रेणी पूर्ण करा असे क्वेश्चन्स दिले जातात. त्यासाठी मी भाग करून दिले आहे की कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारण्याची शक्यता असते. सहसंबंध ओळखा असे देखील प्रश्न मिळतात तुम्हाला, किंवा विसंगत घटक, चुकीचं पद कोणतं आहे हे देखील तुम्हाला विचारले जाते. तसंच मी वर्णमालिकेमध्ये पार्ट बी करण्याचं कारण म्हणजे आहे की वर्णमालिकामध्ये शब्द निर्मिती कशी झाली आहे, किंवा शब्दकोशाप्रमाणे मांडणी करणे, किंवा शब्दावर आधारित प्रश्न ह्यावर विचारले जातात. त्यामुळे वर्णमालिकेचे 2 पार्ट केले आहे. पार्ट 1 मध्ये कुठले आहेत, पार्ट 2 मध्ये कुठले आहेत. तुम्ही जेव्हा क्वेश्चन पाहणार तर तुम्ही ते वर्गीकरण करू शकता की कुठल्या पार्टवर प्रश्न विचारला आहे. चला, तसंच जर दुसरा पॉइंट जर पाहिला आपण टॉपिकचा, तर लयबद्ध मालिका आहे. त्यानंतर तुम्हाला तिसरा पॉइंट मिळेल अंक, अक्षर व चिन्हांची मालिका. तसंच तुम्हाला जर चौथा पॉइंट आहे तर संख्या मालिका. आपण मागे बघितलेला आहे वर्णमालिका, त्यामध्ये पाठ केले होते. संख्या मालिकेवर मोजकेच क्वेश्चन्स येतात, जसं विसंगत घटक कुठला आहे, श्रेणी पूर्ण करा, किंवा सहसंबंध ओळखा असे क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळणार. तसंच पुढचा जर पॉइंट पाहिला तर प्रतिमा. आता प्रतिमामध्ये काय विचारलं जाणार आहे, आरशातील प्रतिमा काय आहे, किंवा पाण्यातील प्रतिमा कुठली आहे. तुम्हाला काही अक्षरं दिल्या जातील,
त्याप्रमाणे क्वेश्चन तुम्हाला प्रतिमेवर पाहायला मिळणार. ठीक आहे. 6वा पॉइंट आहे आकृतीची कोडी आहे. नंतर 7वा जर टॉपिक पाहिला तर चिन्हांची अदलाबदल वर पण क्वेश्चन आहे. आणि 8वा जो आहे सांकेतिक भाषा. आता सांकेतिक भाषेला एखाद्या एबीसीडी ला काहीतरी नंबर दिला असेल तर या अक्षराला पुढचं एक काहीतरी अक्षर दिलं असेल यासाठी कोणता कोड वापरण्यात येईल अशी एक सांकेतिक भाषेवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. 9वा टॉपिक जर पाहिला तर वयवारी दिला जाते. यामध्ये 2 व्यक्तींचं वय दिलं असेल तर आजचं वय काढा किंवा 4 वर्षानंतरचं वय काढा असं वयवारीवर क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळणार. दिशा म्हणजे डिरेक्शन वर तुम्हाला क्वेश्चन मिळते की हा या दिशेला आहे, तो त्या दिशेला वळला असेल तर तो कोणत्या दिशेपर्यंत पोहोचला आहे. नातेसंबंधावर तुम्हाला क्वेश्चन आला तर तो सुद्धा सॉल्व्ह करावा लागतो. एक तरी क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळणारच आहे. घड्याळावर क्वेश्चन दिसणार आहे तुम्हाला. तसंच जर टॉपिक पाहिला तर दिनदर्शिका टॉपिक देखील आहे. रांगेतील स्थान आहे म्हणजे या रांगेत जर ह्याचं स्थान हे असेल तर उजवीकडून कोणत्या नंबरला आहे किंवा डावीकडून कोणत्या नंबरला आहे हे देखील क्वेश्चन आहे. नंतर आहे बैठक व्यवस्था दिली असेल तर ते राऊंड शेप मध्ये आहे की कुठल्या बैठक व्यवस्था आहे हे देखील तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये विचारले जाणारे घटक आहे. पुढे जर पाहिलं तर आकृतीमध्ये मी आणखी सब पॉइंट केले आहे. आकृती ओळखा तुम्हाला येईल. त्यामध्ये वेगळी आकृती ओळखणे हे क्वेश्चन विचारला जातो किंवा आकृत्यांची मालिकापूर्ती विचारली जाते किंवा आकृत्यांमधील सहसंबंध ओळखा असा देखील क्वेश्चन तुम्हाला आकृत्यावर पाहायला मिळतो. ओके. जर 17वा आपण टॉपिक पाहिला तर सांकेतिक तुलना करणे हा देखील टॉपिक यावर विचारला जातो. आता सर्वच यावर क्वेश्चन्स विचारले नाही जाणार पण बुद्धिमत्ता चाचणीमध्ये हे घटक येतात तर तुम्ही सर्व टॉपिकचे 5-5 तरी क्वेश्चन्स करून ठेवा जेणेकरून आला तर तुमचा सॉल्व्ह होईल. ठीक आहे. नंतर मग पझल वर क्वेश्चन्स दिला जातो. सापेक्ष संबंधित तुलना करणे ह्यावर देखील तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळणार. 20 नंबरच्या टॉपिक मध्ये येणार आहे आकृत्यांची संख्या मोजणे. ठीक आहे. आकृत्या दिल्या जातात त्यांची संख्या मोजायला सांगतील. कागदाची घडीवर क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहे. फासा मिळणार आहे पाहायला की हा फासा तर काय नंबर असेल. घन विचारला जातील. लपलेली अंतर्भूत आकृती विचारल्या जाईल. व्हेन आकृती विचारली जाईल. व्हेन आकृती म्हणजे तुम्हाला 3 घटक दिले जातील आणि त्याचे 4 पर्याय व्हेन आकृतीत दिले जाईल. तुम्हाला व्हेन आकृती ओळखायची आहे. विधान व निष्कर्ष आले तर विधान पाहून तुम्हाला व्हेन आकृती काढायची मग निष्कर्ष चेक करावे लागतात. ते विधान व निष्कर्ष मध्ये मिळणार. विधान व कारणे हे देखील तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळणार. विधान, कारणे व परिणाम हा देखील घटक आहे. टॉपिक जर पाहिला 29वा तर विधान व आकृतीचा कोर्स विचारला जाईल. 30 नंबरच्या टॉपिक मध्ये प्रमुख विधान व तार्किक दृष्ट्या निगडित विधान हे देखील आहे. पुढचा जर टॉपिक पाहिला बुद्धिमत्ता चाचणीचा शब्दांची तार्किक क्रमानुसार मांडणी करणे हा देखील टॉपिक आहे. तसंच पुढचा टॉपिक अनुक्रमाने पुनर्रचना करणे हा देखील तुमचा टॉपिक असणार आहे. ओके. तर आपण आतापर्यंत जे 32 टॉपिक पाहिले आहे ते बुद्धिमत्ता चाचणीमध्ये येतात. तुम्हाला गणितामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि गणितामध्ये असे 2 भाग केलेले जातात. ओके. आता आपण गणिताचे काही टॉपिक पाहू. गणितामध्ये काय येईल संख्या ज्ञान व संख्येवरील प्रश्न. ठीक आहे. मी तुमचं युट्यूबला लेक्चर्स घेतला आहे संख्यावर तर ते तुम्ही क्वेश्चन्स पाहू शकता किंवा तुमच्याकडे सरावाचा सोर्स असेल तर तुम्ही त्यातून सराव करा. पदावलीमध्ये तुम्हाला बेरीज, भागाकार, गुणाकार हे देखील विचारले जातात. विभाज्यतेच्या कसोट्या विचारल्या जातात की यापैकी कुठला ऑप्शन्स नाहीये. अपूर्णांकावर क्वेश्चन्स मिळणार आहे पाहायला. घातांकावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकते. तसंच एकक स्थानांक अंक हा देखील विचारला जाईल. पुढचा जर आपण गणिताचा टॉपिक पाहिला तर लसावी मसावीवर क्वेश्चन असू शकतो. गुणोत्तर व प्रमाण भागीदारीवर क्वेश्चन असू शकतो. तसंच सरासरी, शेकडेवारी, नफा तोटावर देखील आपल्याला क्वेश्चन्स पाहायला मिळतात. मी तुमचे टीईटीचे पेपर अनालिसिस घेतला आहे. तुम्हाला त्यावरून समजत असेल की आपल्याला नफा तोट्यावर देखील प्रश्न विचारले आहे. सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यावर देखील प्रश्न पाहायला मिळाला आहे मागच्या टीईटी मध्ये. याही टीईटी मध्ये असू शकतो. वेग वेळ अंतरावर देखील क्वेश्चन आहे. रेल्वेवरील उदाहरणं असतील त्यावर देखील क्वेश्चन आहे. नाव व प्रवाह यावर देखील क्वेश्चन आहे. ओके. प्रवाहाची दिशा, संत पाण्यातील वेग. ओके. काळ, काम, वेग यावर देखील प्रश्न आहे. पाण्याची टाकी व नळ यावर तर प्रश्न असतो. पुढे जर टॉपिक पाहिला आपण तर क्रम व निवड यावर प्रश्न आहे. वर्ग, वर्गमूळ आणि घनमूळ यावर देखील आपले लेक्चर होऊन गेले, तुम्ही बघू शकता. संभाव्यता कूट प्रश्न भूमितीमध्ये दिले जाते किंवा भूमितीमध्ये जर तुम्हाला महत्वाचं पाहायचं असेल तर क्षेत्रफळ काढणे,
घनफळ काढणे यावर प्रश्न पाहायला मिळतो. भूमितीमधले टॉपिक देखील करा, त्यावर सुद्धा आयोगाचा कल आहे विचारण्याचा. ओके, तर मी काही जे टॉपिक घेऊन आली ते गणित आणि याचे होते बुद्धिमत्तेचे. तुम्ही अभ्यासाला कदाचित लागलेच असणार. आगामी परीक्षा आपली टीईटीची 2024 मध्ये पास करायची आहे, कारण पुढची परीक्षा कधी होईल ते नाही सांगता येईल. त्यासाठी हीच टार्गेट ठेवा आणि हीच पास करा. तसंच तुमच्याकडे काही नोट्स असतीलच, यापैकी जर तुम्हाला काही नोट्स पाहिजे असतील तर घरपोच बोलवा. नोट्स बोलवण्याचं कारण हे असते की यामध्ये अपडेट नोट्स असतात, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. ओके, जर कोर्स जॉईन केला असेल तर तुम्हाला ऍपच्या माध्यमातूनच घरी बसून कोर्स जॉईन करायचा आहे. हे ऍपचं नाव आहे OO अकॅडमी पुणे. हा ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन कोर्स पाहायला मिळेल, टेस्ट पाहायला मिळेल. लॅपटॉप आणि कम्प्युटर असेल तर चांगलं, नाहीतर मग मोबाईलवर देखील होते. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा कोर्स जॉईन करायचा असल्यास. किंवा मग तुम्हाला टेलिग्राम, इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर देखील आपले चॅनल आहे, त्या चॅनलला लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट व्हिडिओ मिळेल. मी तुम्हाला बुद्धिमत्ता आणि गणितचे क्वेश्चन सांगितले आहेत, कशा प्रकारे विचारलं जाईल. तुम्ही अभ्यासाला सुरू करा. प्रत्येक टॉपिकवर तुम्ही स्वतः 5-5 क्वेश्चन्स काढा आणि सॉल्व्ह करून पहा. आपल्याला जरी वाटते की समीकरण आहे मी लगेच सॉल्व्ह करू, पण एका स्टेपनी चुकू शकते उत्तर, कारण पर्याय आपल्याला दिलेले असतात आणि आपण चुकीचं जरी गेलो तर पोहोचून जातो. त्यामुळे आपल्या स्वतःच्याच चुका टाळा आणि ही एक्झाम क्वालिफाय करा. ठीक आहे, क्वालिफाय करायला जरी जास्तीत जास्त आपल्याला 90 गुण लागतात आहे, तरी पण काय आहे, हे 90 पर्यंतही पोहोचत नाही आहेत. भरपूर स्टुडंट 90 पर्यंत पोहोचत नाही. जे जनरल कॅटेगरी आहे त्यांना 90 गुण लागतात, तरीही पोहोचण्याचा कल फार कमी आहे. आपण फीज देतो एवढ्यासाठी आणि आपण हे सुद्धा क्वालिफाय करत नाही. जर तुम्हाला 89 जरी पडले तरी तुम्ही क्वालिफाय होत नाही. ठीक आहे, तर 1-2 मार्क शिल्लक पडू द्या. बिलकुल काठोकाठच अभ्यास करू नका. आतापासून सराव करा आणि गणितासाठी रोज 2 तास द्या, जेणेकरून तुमची ही टीईटी चांगल्या मार्क्सने पास होईल. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला माहिती आहे कॉन्टॅक्ट मध्ये कोण आहे तुमच्या जो टीईटी देणार आहे त्याला हा नक्की फॉरवर्ड करा. कुठलीही तुमची एक्झाम असो, तुम्हाला हे क्वेश्चन्स बुद्धिमत्ता आणि गणितामध्ये पाहायला मिळतातच. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू.